हे टायगर आहे बघ खेकड. आता खाल्ला. जब तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान. बाबा वरड चाललाय. हा वरडणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो बघा, वेळ आहे सकाळची, वाजलेत 10:30. काय काय म्हणणं काय आहे? याचं म्हणणं एवढंच आहे की मला घेऊन चला परत. मुंबईला वरून यायची किती घाई होती तुम्ही बघितलंत ना. हां, गावी यायचं आहे, पण गावी आलं परत मुंबईला पण लगेच जायचं आहे, थांबायचं नाही. तर तिथं एकदम त्याला कसं तरी घुटण होती, घुटण, आणि सारखं त्यांच्या मागं लागलं आहे. आता इथून उठले, त्या घरात गेले तर त्यांच्या मागं, कुठं जाऊ दे, मागं नुसतं धरलं आहे. रात्री बघा सगळं आमचं तसंच पसारा पडला आहे. इथं झोपायला त्याला टाकलं, इथं पोरगा झोपला नाही, पट्ट्यात ताणून येऊन इथं लादीवर झोपला. एवढं थंड वातावरण होतं ना खूप. हां, ते झालं. त्यानंतर हे बघा, आता आम्ही इथे नाश्ता केला आहे. आताशी आमचा मित्रांनो नाश्ता झाला आहे आणि आता म्हणलं काम बिम करून घेतो. मग त्यानंतर आज तर काही नियोजन नाही आहे, आज फक्त घराची साफसफाई बस, एवढंच. तर इथं पाणी पण भरून ठेवलं आहे आणि आमचं बाहेर पाणी आलेलं आहे तसं. आमच्या नळाला पण पाणी आलं. गोळी बघा, सोन्याची गोळी खाते बरं का मी. आता पाणी पण आहे. सर्दी झाली, रात्री आली ना, आंघोळ केली आणि वातावरण लय थंड होतं, पाऊस होता आणि त्यात केस पण धुतली, आंघोळी केली, गार पाणी घेतलं, झालं वाटोळं. सगळी नाकात, कानात, डोळ्यात, सगळ्या ज्ञानेंद्रिय आहेत ना, पूर्ण खाजखुजली चालू झाली. त्यांनी मला गोळी दिलेली आहे, देत आहेत, द्या. बाबल्या बघतोय. आणि हे बघ, आता पंखा आहे आतमध्ये, पंख्याच्या इथं बसला नाही, इथे येऊन बसलाय. आई बाप्पा जातील ना त्याला सोडून कुठं. हां, एवढी त्याला काळजी आमची. तिथं माशांमध्ये बसलाय, पण हे नाही. आता मित्रांनो खूप काम करायचं आहे, पाणी भरून ठेवलं तिथं. आता आतमधून सगळं जे आहे ते धुवून बिवून आता एकदाच कामाला लागायचं आणि एकदाच साफसफाई करायची. चला, आता जास्त बसून काय फायदा नाही मित्रांनो, काम करायचं आहे. वातावरण मस्त झालं, सगळीकडे हिरवाई. हे बघा, हे ना, हे बघा, हे आमचे दादा आहेत, बुवा दादा. फोटो काढून घे आणि तिकडे पाठव, व्हिडिओ मोलाने घेतलाय. नाही रे बाबा, माझा मेवना आहे, म्याव नाही, जीवा भावाचा आहे, मोठा मेवना आहे. भावाचा आहे. आता तो पाठव म्हणा, मोलाने घेतलाय. मोलाने नाही, बर का? मोलाने नाही घेतला बाबा, काय बोलू नकोस. पण तू काढतो का? अरे माझा मेवना आज मला मदत करतोय. मदत कर. हा, मग. आणि हा एक दुसरा बारीक मेवना आहे. हा बघा, हा बसलाय मजा बघत आमची. आणि फक्त सांगतो, कमी 8 दिवसालाच काढली होती झाडं, 8 दिवसांनी वाढत्यात. आता आम्हाला 1-1.5 महिना झालाय ते येऊन. पहिले 1-1.5 महिन्यापूर्वी आलं होतं, पण ही झाडं काय होतंय 8-8 दिवसाला वाढत जातात. आणि आता आम्हाला एक क्लिप सांगतो काय होतं इथं, काय 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 प्रकार आहे इथं, काय येतंय. धामण येते काय? केवढी आहे? मोठी दामन आहे, चांगली मोठी आहे काय? पळत तिलाचं पळ असते. दामनचं पळ असते. इथं येते दामन, अशी दिसली पाहिजे ना, येईल ना ती. आता ती बुवाला भेटायला येतील उतरा. आणि इकडं मॅडमचा पुतळा निघलेला आहे चांगला. मरणाचे कपडे आणि मरणाचे पडदे बिडदे सगळे खिडक्यांचे पडदे काढलेत. काय गावाला आलं का हे साफसफाई, लादी पुसणे, पडदे, कपडे, याच्यातच दिवस जातो. कुठं फिरायला वेळ मिळत नाही का, काय नाही. आज म्हटलं घेऊ सगळं साफ करून. बाबल्या बाबा पुढे बघा. इकडे फिरायला नाही, इकडे येऊन झोपायचं काम असते, आरामाचं असते, फिरायचं काय काम. अरे आरामाचं, पण घरात साफसफाई स्वच्छता ते जागा. आता साफसफाई करायची. अरे नाही केली एवढी बाबा, मग काय अमुक तमुक. आता हे घाण असे ठेवू का, हे सगळे पडदे बिडदे किती धुळे त्याच्यावरती. धुयची ना, तुझं बसलायचं आराम. मी आता गोळ्या खाल्ल्यात, मी आता झोपणार. कुठं चाललो का लगेच मागं लागतो, त्याला वाटतं मला सोडून जातात. हा, असा प्रकार आहे. आता कुठं जावं जीवाला सुख नाही, चैन नाही, मेहनतीशिवाय पर्याय नाही. आता हे सकाळी मीच काढणार होतो, पण मेवना आला, त्याला म्हटलं काढ. त्याच्या हातात काटे मोडलेत. काल बाबड तोडले त्यांनी, येडी बाबड.
मित्रांनो, गावाचं जीवन आहे ना, एक खरोखर आल्हाददायक आणि सुखकर जीवन आहे आणि आयुष्य वाढणारं जीवन आहे. गावाला माणूस कसे करून आहे ना, चटणी मिरची खाऊन तंदुरुस्तच असणार आहे. आता इकडे काय झालं आहे माहिती आहे का, वातावरण एवढं सुरेख आहे ना, एवढं छान वातावरण आहे, पाऊस, ऊन, वारा आणि चारी बाजूला आता हिरवळ आलेली आहे. पाऊस होऊन गेला चांगला, नदी पण बऱ्यापैकी भरलेली आहे, धरण भरलेले आहे, म्हणून बरं वाटलं. पण इकडं आलं की मेहनत, साफसफाई याच्यामध्येच एक दिवस पूर्ण जातो. काम करून आपल्याला स्वच्छता आवडते. मुंबईला तुम्ही पाहत असाल, सर्व साफसफाई स्वच्छता असते. त्यामुळं आलो का मला हे होत नाही, बसवत नाही. आलो का मग काय ना काय करतच असतो. पाणी गेलं का? लाईट गेली असेल. आत्ता माझं काम झालंय फायनली. वाजलेत बघा 3:30 आणि पोराला पण आंघोळ घातली. पोरगा बसला इथं गारव्यालाच, घरामध्ये त्याला गरम होते. आजचं वातावरण बघा मित्रांनो, ढगाळ वातावरण आणि त्यामध्ये मला झाली सर्दी. पाण्याचा बदल झाला ना, त्यामध्ये हे होतं मला, लगेच खूप सर्दी होते. आता जाते दवाखान्यात, नाहीतर मेडिकलमधून गोळी घेते. हे बघा चेहरा पण दिसत असेल तुम्हाला, सर्दीने पूर्ण सकाळपासून हे झाले. इथं बघा सगळं काम झालं, आता सगळं आवरलं. कपडे पण तिकडे सुकत घातली, बरीच कपडे धुतली, चादरी पण धुतलेले, अर्धे तिकडे सुकत घातले, अर्धे इकडं घातलेत. आणि घरामध्ये आता जेवण बनवलं. भाजीला सुद्धा काही नव्हतं. टायगरच्या पप्पांनी घेतलं इकडं झोपून. त्यांना म्हटलं जेवायला चला, जेवण वाढलं. इकडे बघा भाकरी केली आजच्या जेवणामध्ये. रात्रीचा भात होता तो फोडणीला दिलाय, कांदा कापलाय आणि इथे टोमॅटोची चटणी केलेली आहे. भाजीलाच काही नव्हतं. आणि फ्रीजमध्ये झालं आहे आमचा गोंधळ, फ्रीज झाला बिघडला. तर रात्रीपासून चालू करते, पण आतमध्ये पूर्ण हीट. शेवटी बंद केला. म्हटलं व्हायचं स्फोटबीट उगाच नको, तर नवीन फ्रीज आता घ्यावं लागणार बहुतेक मला. आता जेवून घेते, 3:30 वाजले आणि त्याच्या पुढं मग जाते. आता जरा फाट्याबिट्यावर जाऊन बघते मच्छीवाले भेटतात का, आहे ना. टायगर पण कंटाळला इथं. टायगरला हे होतं, जमत नाही इथं, त्याला सगळी माणसं पाहिजेत आणि त्याला आपलंच घर पाहिजे, बस असं आहे. तर बाबल्याला दिलं जेवण. बाबल्याची पेडिग्री आहे, बाबल्याचं काही टेन्शन नाही. डॉक्टरांनी सांगितलं, त्याला इचिंग होते ना, त्याला दवाखान्यात नेले त्या दिवशी. तर तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याला जरा आता डॉग फूडच द्या, बघू आपण जेवणामध्ये काय फरक पडल्यामुळे होते का काय, तर त्यासाठी. तर हे बघा त्याला आंघोळ घातली मी मस्त. त्याला शॅम्पू पण डॉक्टरांनी वेगळा दिला, त्या शॅम्पूने घातले. आता इथं बसलाय, तर घरात काय बसायला मागत नाही. मग अशी त्यांनी, त्या दादांनी सगळं गवत काढलं इकडचं, हे बघा आहे ना. ते बोलत होते इथं साप बीप येतो म्हणून, मला काढून टाका बाबा. तर चला मित्रांनो, आता जेवून घेते, त्यानंतर पुढचं आता काय ते बघूया. फाट्यावर जायचं आहे मित्रांनो, आता जातो फाट्यावर. चला सामान आणायचं आहे, मच्छीवाले पण आहेत का बघूया. आणि हा बघा बाबा, हे बाबा एकटाच जाऊन बसलाय गाडीमध्ये. हा केला, हे राहू दे ना इथलं काय, येऊ ना लगेच. गाडीत जाऊन बसलाय पोरगा. हा तू चालला मुंबईला, चालला टायगर, जा बाय बाय, जा 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 जा. आले आले आली 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 मम्माची वा तू बघते. चला 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 आतमध्ये, चला 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 भाग, चला तू माझी वाट बघत होता. हा हा हा, तिकडून बघ, तिकडून खिडकी उघडी आहे ना. चला चला लवकर चला. मित्रांनो वातावरण बघा, संध्याकाळच्या टायमाला ना मस्त पावसाचं वातावरण होतं इथं. आणि तिकडे ना घोडा आहे, आपण नंतर जाऊ. ओ टायगरला नाही दाखवलं तुम्ही घोडा? नाही दाखव, नाही मारणार. टायगर घोडा बघायला जाऊया आपण नंतर. बघा किती मस्त आहे ना. आहे इकडे अरे का पळताय? पळाल्या पळाल्या. अरे काय रे, थोडं वाघ नाही पळतायत लगेच येड्यांनो. हा बाय 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 बाय. हा या इकडे, या इकडे ये टायगर. बघ बघ त्या पोरी गेला तुला घाबरून, शाळेच्या पोरी. त्यांना पहिले ते बघ मेंढ्या बघ किती आहेत बाबा. ते बघ ते बघ ते बघ मेंढपाळ चाललेत कसे. नदी बघा आपली भरले आता, जरा जास्त नाही भरले. आणि
आलो आम्ही मासेवाल्यांच्या इथे. मच्छी आहे का? किती मासेवाल्या बसल्यात जरा बघूया. यायला नको सोडू. नाही, याला नाही, याला इथंच ठेवा. ए थांब रे इथंच. ए थांब 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 थांब, यायचं नाही तू इथूनच बघ. काच बंद कर. नाही नाही तर राहील तसा. चला मासेवाल्यांकडे काय काय मासे आहेत दाखवा आम्हाला. मासे काय मासा आहे तो बारकर आहे ना. हा बारके बारके आहेत. वाळण आहे, लोळी आहे. ओ हे बघा हे मासे घ्यायची हे. आणि ह्याच्यात शिंगटे शिंगटे. हा गुलाबाईला आवाज देतोय. आलोय ओळखलं ते तुला. हे बघ टायगर गप्प बस गप्प बस. गप्प बस. हा, हे बघ, यायचे बाबा ना बाबा बाबा ओरडते. बाबा ओरडता ना तुम्ही. बाबा ओरडता नाही ना. हा ओरडणार नाही. गाड्या येतात गप्प बस. नाही तो म्हणतोय मला सोडून जायशील असं आहे. थांब इथंच. हा इथं बस. हे बघ मी तुला मच्छी आणते. मच्छी तुला मच्छी मासे कुठं. या मावशीकडे या मावशीकडे मळे आहेत. बारीक येत हा छोटे छोटे मळे आहेत. थोडेसे पावशे. मळे अशीच असते. इतके मोठी आहे का? बरं आहे का? बरी हा, आहे. हा. टायगर हा बघ खेकड. टायगर हा बघ खेकडा. हा बघ खेकडा. हा पावशे थांबा ना. हे बघ हा बघ खेकड. चाव चाव खेकड चाव याला चाव चाव. हे बघ हा बघ जिवंत आहे. थांब अजून इकडे काय काय मासे आहेत बघून येऊया. काय खातोय? खेकड खातोय काय? हा बघ खेकड याच्यात एक आहे. इकडे काय काय आहे. सगळ्यांकडे शिंगटेच आहेत. शिंगटे मळे. मावशी काय आहे आता. मावशी याला काय आहे बोलतात. मरळ. नक्की मरळच आहे का पण ही. हा बारीक असते बारीक वाली मरळ. आणि इकडं खेकडी नको. आम्ही दोघंच आहे ना जास्त नकोय मच्छी. उद्या मुंबईला जाताना जास्त घेऊन जाऊ मग. हो इकडं पण आहे मळे बघा. हा मोठे होते थोडेसे. हा आहेत. तिथं कसे आहे तो. कमी दिले का मावशीनी. कसे दिले. 50 नाही ते काहीच नाही. बारीक घेतले का मोठे मोठे घेतले का सोडून. मोठे दिले बघा. मोठा बारीकच. हा का ठेवलास नाही ना अगं टाकलंय घेतलंय का ना. एक घेतलंय तू काय तिला घेतलंय त्रास ना. करते. मला अर्धा किलो तरी व्हायला पाहिजे ना. अरे तिला एवढंच मासे भेटले. तुझा खेकूड ठेवला बघ. बोनी बोनी आहे तुमच्या ना. हातची आहे. तिची बोनी आहे आत्ताशी. आताशी बोनी. तिला पावशे पैसे नाही भेटत. आपलं मासे नाही. मोठे मोठे मासे नाही भेटले. हा मग तिला मासा नाही म्हणते. तुमच्या हातची बोनी. गेली कुठं मग. ओ ते शिंगटे घ्या ना. घे तेव्हा. पावशेरच घ्या. गुणाबाई कोण घे, गुणाबाई. गुणाबाई नाही. कोणच्या आहेत तुझ्याकडे बघू. हा बघ जिवंत आहे. येई 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 चालतोय. हा बघा जिवंत आहे जिवंत. कसे पावशेर. 100 रुपये. किती लागतंय. काय आता घ्यायचे दुसरं. मी पण दोघांना घेतलं. मग पावशेर मासे घेतले. काय घेतलं मळे तुम्ही. घेतलेत पावशेर. मळेच घेतले ना. पोरं नाही खाती. हा मग नाही खाती. दोन्ही नाही खाती. म्हणून थोडेच घेतले. दोघांपुरतं आपलं फ्राय हा. करायचं. त्यांना काय करते. इथं मोठी होती हे बघा. इथं आहेत ना शिंगटे मोठे आहेत. नाही शिंगटे ह्याला शिंगटेच बोलतात ना. हे पण नाही वाळीम वाळीम. आता पावसातून मित्रांनो हे अशाच बरं का. नदीचे बारीक बारीक मासे खायला मस्त मजा येते. हो अजून एक घ्या ना माझ्या टायगरला. काय? हे दे ना गा मावशी. अशी कशी तू माझी ननन. हो तो कंजूस नाही. दिल खुश आहे आता. पावसाळ्यातले कंजूस असतात. हा इकडे काय नाही. नाही आता मुंबईला जाताना घेऊन जाऊ आपण जास्त मासे. हे पण आहेत ना. हे कसे आहेत. ते 100 रुपये. हे आमच्या एवढा मोठा मुंबईला भेटतो. हे ह्याला बोईट बोईट बोलतात ना. लोळे. घेतले का? तिला काय एवढी कोपऱ्यात बसवली तिकडे पार. किती गार लागत आहे. हा इथं कार लागतंय. उलट हवा लागते. हे झाड मग शिवून होता ना. हे बघ हे काय झाडाचं सगळं पाला गेला सुकून सगळं. नीट बनव. हा वन येतं पाला येतं का राखे.
हे काय करताय इकडं आता? खेकडी खेकडी अहो आपल्याला नकोय पण आता कसे विचारतो मी तुला. 400 रुपये किलो ती पिशवी धरून ठेवली तसे काही पिशवी घेऊन पळणार नाही, खेकडी पळतील. अगं खेकडी पळतील तर तिला पळावं लागेल रोडला पळावं लागेल खेकडीच्या मला मागं. वाटलं हे खेकडी घेऊन पळतील का काय खेकडी पळायला तर तिला पळावं लागेल रोडला गाडीच्या मागं. हे बघा इकडं पण मोठे मोठे होते पण हे वेगळे आहेत काय आणि ते बाबांचं दुकान कुठे गेलं इथलं? बाबाला हटवलं तिथलं. बाबा गेले किती आहेत ते त्याच्यात? हा हो किलोच्या आसपास असतील है ना? 400 रुपये किलो आहे. हो लईच बोली ती हे पैसे रोजची गिरायक ना आमची हे आम्ही रोजची काय खातात रोजचं नाही का? आम्ही येतो हे बघ आज आल्यात ना ए मावशी हे रोजची गावची आहेत म्हणून यांना कमी किमतीत देता आणि आम्ही मुंबईवरून येतो म्हणून तुम्ही आम्हाला अरे आम्ही गावची नाही ना 1500 आलो तर 2-4 दिवस मासे घेतोच का नाही? हा तुम्ही या ना आमच्या मुंबईला आम्ही पण तुम्हाला बघा कसं पाहुणचार करतो का नाही हा तुम्हाला गाव हा सुटत नाही दिलं ना बाई हा तुम्ही या एक दिवस मुंबईला आमच्या आम्ही नाही मच्छीचा धंदा पण आम्ही तुमचा पाहुणचार चांगला करू या नंदेचा तर जोरात करू हिने मला आली होती एकदा पण. तुम्ही आवाज हिने मला घराच्या पूजेला बोलावलं नाही त्याला जाती तमाशाला बसली होती रातभर इथं. हा तमाशा बघायला इथं आलेली तेव्हा बघितलं आम्ही हा? बाया बघायला आलती कसं लुगड. चला मित्रांनो आम्ही घेतले काय काय घेतले टायगरच्या पप्पांनी मासे घेतलेत पैसे तू देणार आहेस. काय नाही पैसे देऊन मोकळे झालेत माझ्याकडे पैसे नाहीत करून बिचाऱ्यांनी त्यांच्या बहिणी होत्या त्या बहिणींचं त्यांनी बरोबर हे केलं आहे ना सगळ्या मच्छीवाल्या बहिणी आहेत आणि हा बघा हा पोरगा कसा आता जाताना घेईल ना मी आहे की ना मावशी मग मुंबईला जाताना माझ्याकडे ना टायगर मच्छी खायची हा हे बघ या मच्छीवाल्या हे बघ त्या आत तू सगळ्या खाली यायचंय तुला खाली यायचंय पण इथे सगळा हायवे रोड आहे ना तर मित्रांनो ती बघा ती आपली नदी आहे ते आपलं घर पण दिसतात आणि आपलं घर पण दिसत हे झाडं तर तिथे तोड- ते बघा एकदम कोपऱ्यात शेवटला कोपऱ्याला दिसतं. शेवटचं मी तुम्हाला दाखवते ते बघा इथून ही नदी आहे ही नदी पूर्ण भरली ना की इथपर्यंत येते ना दादा येते 1 वर्ष मग पूर्ण पूल असा लेवल झालेला 1 वर्ष पूर्ण कधी शेती पण सगळी भरून येते वर एवढी चला आता भाजी घ्यायची मच्छी झाली तर भाजी कोथिंबीर घ्यायचे मेथीची भाजी आहे कोथिंबीर तशीच आहे का कालच्या सारखीच दुसरी 140 वाली होती. एवढी मोठी काय करू फ्रीजही बंद पडला त्याच्यामध्ये घरात आता काय सांगू तुम्हाला 40 वाली आहे. बाबल्या बघा माझा कसा बघत बसलाय गाडीतून नाही ना मम्मा कुठे गेली हो आता इथे काय नाही ना घ्यायचंय कुठं पुढं घ्यायचं ना मग पुढं उतरूया चला मित्रांनो आताशी आले घरी तर चला आता ते बघा ते गाडी घेऊन येतात अजून तिकडून टायगर गाडीतच आहे टायगरला गाडीतून उतरवलं असतं ना गायकडे जायचं मग चल तिकडून चप्पल सर्कल तुझी. इकडून ये गाय इथे बघ गायचं पिल्लू चल अरे गाडीत नाही चल इकडे हे बघ इकडे आहे ही बघ ए काय करू नको नो टायगर मार त्याला मार हा बाई बनतोय गावाला. मार वासरू मार याला मार काय हा तुला मारलेलं चालत नाही आणि तू गप जा ना जवळ जा ना हिंमत आहे तर जा हा मोठा भाई बनतोय मोठा भाई बनायला लागलाय ए तिकडं कुठं गेला ए बरं इकडं ए बाबा काय लय भटकायला लागलं लय माहितीये तुला रस्ते जाऊ नको जिकडं कुठं ए बा वासरू टायगर बघ तिथं गेला त्यांच्या घरात ते बघ काय करायला गेला होता तिथं
काय आहे तिथं? काय आहे? हा आतूच्या घरात गेला काय आहे? ते काय केलं वासरून दिलं? वासरू काय काय? अरे टायगर मावशीच्या घरात घुसला आता बघ. ए मावशी नाही, टायगर इकडे या. ए मी चालली, चल. मावशी मारल लवकर, इकडं हो, इकडं हो. चल इकडं, चल 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 चल. पाय सरकतायत. जा ना वासराजवळ जा. कसं वासरू आलं मारायला? शिंग मारायला आला ना वासरू. वासरूला वरड, परत वरड. जाऊ दे, मी चालली बाबा घरात. चला चला मित्रांनो, आम्ही आता आलोय. आता मी गेट लावून घेते, नाही तर हा असाच भटकत बसल उन्हाळ्या हे ना. जायचंय टायगर, त्या वासराला वरड. तर बघ तो वासरू, वरड त्याला, वरड. हो बघ तो तुला मालायला आला. हा वरड त्याला मग. हा चल, चला पाय सगळं घाण आणलीस तू इथं. थांब. नाही हो, सुकलेत आता, सुकले हो. नाही हो, सुकले. जाऊ द्या, पाणी प्यायचं जरा. गटारात पुढे गेलाय तो. नाही मित्रांनो, आता आम्ही काय काय आणलंय तुम्हाला दाखवते. हा आणि खेकडी पण. चला या. टोप कुठे आहे खेकडींसाठी? ह्याला तर नुसतं बाहेर फिरायचं वाटते सगळीकडं. दोन मासे आणले ना हो. मग दुसरी टायगर बाजलो. मासे खाणार ना तू? वाव मस्त. हे बघ बस खाली. शिंगटे आहेत ना हे. आता एक उचल. शिंगटा, मासे. फोटो काढायला अरे तर आता तर लय गिळगिळीत असतो. लय गळगळीत आहे, खरंच नाही बघा. आणि जिवंत आहे, अजून हालतोय बघा. मिशी हलवतोय जिवंत हे ना. आणि हे आहे मळे, माय फेवरेट मळे. हे मस्त तळणार आता. आणि हे शिंगटे. आणि हा टायगर. टायगर खेकडे जातील पळून. खेकडी पण बस खाली. खेकडी पण दाखवतो. हे टायगर आहे बघ, खेकड मोठं आहे, चांगलं झालं. हा मग बघा मित्रांनो, हे खेकडे आम्हाला येत नाही. 6 खेकडे आहेत. तर हे खेकडी त्या मावशीने आम्हाला ना फक्त 200 रुपयात दिले. काय मी पकडतो. गावाला आलोय काल, पण गावाला येऊन ना खेकडी, मळे, लोळ्या आणि शिंगटे खाण्याची मजा ह्या वेळेत वेगळीच असते. मी मुंबईला काय करता, मुंबईला हलवा पापलेटपेक्षा आहे ना त्या गावचे हे बारीक मासेचे मळे आणि लोळ्या, शिंगटे, परत दुसरे ते छोटे मासे असतात ना, काय म्हणतात त्याला, खूप. आता ह्या खेकडी एवढं बघा किती सुंदर चालली बाहेर चालली बघा. हे आमच्या दोघांना आता हे भरपूर झालं. सुंदर खेकडी, पावडर लावलेली. आता त्याचं झाकण ठेवा. हे ठेवा ना त्याच्यावर. हे बघा, हे आहेत. लाईट पण गेली आमची, लाईटही गेली. हे बघा, हे मळेचे मासे आहेत. हे मळे आहेत ना, हे चविष्ट, एवढे चविष्ट असतात ना, खूप मस्त. आणि शिंगटे पण आहेत ना. हा पहा, शिंगटा जिवंत आहे. मिशा हलवतो. आम्ही याच्यासाठीच येतो फक्त गावाला. कशासाठी? मासे खायला आणि धबधब्याखाली भिजायला. आणि आमचे टायगरचे व्हिडिओ अजून तुम्हाला दाखवते. हा बघा कसं चेक बघतोय. अरे वा, हे बघा. अरे वा, ये तो कोणचा आयटम आहे? ये तो गुलाबजामुन हे गुलाबजामुन आहे. हा, मोठा गुलाबजामुन उठला काळा. मोठा गुलाबजामुन काढायला वाचाला. तुला खायचंय? हा मग त्याला कशात तरी दे ना. अगं याच्यात दे. गो बॅक. तांबरे गुलाबजाम खायचंय. तो बघ लाळ गाळायला लागला लगेच. आता. हा पहिला लाळ आणि नव्हता. हे बघा ड्रायफ्रुट्सची आहे. हे बघा सगळे काजूची, म्हणजे हे कोटिंगवाली आहे. ही फेवरेट आहे. ही मिठाई ना मला राजू भाऊ आणायचा उल्हासनगरवरून. मी मानलेला भाऊ होता ना माझा, राजू भाऊ. आता सध्या ते येत नाही तिथं, म्हणून तर असू द्या. आणि हा गुलाबजाम बघा. हां चला, तुम्हाला बरं होतं. घ्या हवा. आता खाल्ला. तुझे मालूम नहीं तू अभी तक हसी और मैं जवान. अंधार झालाय. चला मित्रांनो, गुलाबजाम खायला या. मी पण खाते आता. मस्त आहे. टायगर आहे ना, टायगरने पण खाल्ला. वाव,
खरंच छान आहे. म्हणलं गावची मिठाई खाऊन बघावी. आता जाताना पण घेऊन जाईल बरं का पोरांना. माझ्या बाबड्या बघा मच्छीचा वास घेतो पण खाणार नाही अशी बरं का दिल्याशिवाय. आणि कच्ची तर काहीच खाणार नाही. मस्त आहेत गुलाबजाम, छान आहेत. आणि आता ही पण मच्छी हे मिठाई टेस्ट करून बघते. ही नको, ही खाते. हे 2 आहेत ना. हो ही पण खाऊन बघा. ए चल तू गो बॅक, तुला नाही देणार मी आता. मित्रांनो या मस्त गावची मिठाई खायला. हे ना आलंय ते मस्त मनसोक्त जे खावंसं वाटतंय ते खायचं बिंदास. मी बघितली तिथे ही. ए तू मागं हो पहिला, मी तुला देणार नाही. पाठीवर मागं गो बॅक, गो बॅक, गो बॅक. लय हावराय झाला, आवरेपणा करायला लागला जर का. ती बघ खाली पडली. बघा बाहेरचं जे आवरण आहे ना हे बनवलेलं पूर्ण काजू मध्ये बनवलेलं. काजूची पेस्ट आहे ना ती करून बनवलेली. मस्त आहे, घ्या ना. मस्त आहे. एवढी खा. ही कसली आहे? तीच आहे. खूप नंबर खाल्ली बाबल्याने. बाबल्याला गुलाबजाम देते अजून एक. आणि आमचा फ्रीज बंद पडलाय तर मिठाई लवकर संपवायला पाहिजे. तर मित्रांनो गावी आलं ना ही जी मजा असते ना. आता आमच्या इथं मासे तर सगळे जवळच आहे. धरण जवळ आहे, नदी जवळ आहे. त्यामुळे ह्याला तोटा नाही आम्हाला. 12 महिने कधी या एवढे पार 10 किलोपर्यंत मासे असतात. पावसाळ्यात तर खरी ही खाण्याची मजा असते. हे बारीक जे मासे असतात ना नदीचे ते खाण्याची मजा काही औरच असते. आणि तो अनुभव आम्ही नेहमी आलो की पहिले घेतोच. आम्ही गावी आलो की सहजासहजी जास्त करून व्हेज कमी खातो, पण नॉनव्हेजमध्ये फक्त हेच. चिकन पण जास्त खात नाही, फक्त मासेंवरच आमचा ताव जास्त असतो. आता मासे बनवायची लाईट पण गेली. तर आता हे मासे कसे साफ करणार, काय काय करणार ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. आणि याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला दाखवेन. तर चला वेळ आलेली आहे आपला व्हिडिओ संपवायची. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन अजून काहीतरी घेऊन. तर चला तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.